आशा भोसलेंना छातीतील संसर्गामुळे त्यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय। आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंनी पोस्ट करत ही माहिती दिली। दरम्यान भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली आणि जाऊन एकंदरीतच परिस्थिती जाणून घेतली। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत बढे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आपल्या सोबत आहे। प्रशांत, एकंदरीतच काय नेमकी अपडेट मिळते आशाताईंच्या तब्येतीबद्दल? डॉक्टरांकडून काही मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले का? काय अपडेट मिळते? आशा भोसले ज्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत ते हेच ब्रीच कँडी रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। साधारणतः 8 ते 9 वाजताच्या दरम्यान आशा भोसले यांना या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांना फुफ्फुसाचं इन्फेक्शन जे आहे ते झालेलं होतं आणि त्याचबरोबर त्यांना थकवा मोठ्या प्रमाणात जाणवत होता। याची माहिती खुद्द त्यांच्या नात जे आहेत जनाई भोसले यांनी ट्विट करून दिलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजूनही जे या ठिकाणचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांची सिक्युरिटी या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे, कारण मोठ्या गायिका आहेत आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणावरून आशिष शेलार जे आहेत ते या ठिकाणावरून त्यांची भेट घेऊन निघालेले होते, मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणं जे आहे ते टाळलेलं आहे। एकूणच जी माहिती मिळते आहे आशा भोसले यांना या ठिकाणच्या ICU मध्ये जे आहे ते भरती करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांचे उपचार जे आहेत ते सुरू आहेत आणि आशा भोसले यांचे काही कुटुंबीय, जवळचे कुटुंबीय जे आहेत, नातेवाईक आहेत, ते या ठिकाणी सध्या जे आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत। त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याची माहिती देखील मिळते आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी असेच त्यांचे सगळे फॅन्स जे आहेत ते या ठिकाणी प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अजून कोणतेही जे मेडिकल बुलेटिन आहेत ते अजून समोर आलेलं नाही आहे। ते मिळाल्यानंतरच नेमकी रुग्णालयाकडून काय त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळते आहे ती समोर त्यानंतरच येईल। मात्र त्यांच्या कुटुंबियांनी जी माहिती दिलेली आहे की त्यांना जो थकवा जाणवत होता आणि त्यांच्या फुफ्फुसांमध्ये, चेस्टमध्ये जे आहे ते इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। पुढे आणखीन काही सेलिब्रिटी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। दीपक, प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।